इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत न्यायबंदी फरार आरोपी अनिल मेघदास पटेनिया वय 28 याला दुर्गामाता नगर खेमानी परिसरातून रंगेहात अटक केली आहे। आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली ॲक्टिवा मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई दिनांक 17 जुलै रोजी रात्री 2:30च्या सुमारास करण्यात आली। उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद झाला होता। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी दुर्गामाता नगर परिसरात फिरत आहे। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली। पुढील तपासात उघड झाले की पटेनिया येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, मात्र टिटवाळा पोलीस ठाणे अन्वये तो ओपन जेलमधून पळून गेला होता। या संदर्भात येरवडा पोलीस ठाणे येथे 11 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही यशस्वी कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त, अप्पर आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक PK नवले आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे। नमस्कार। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा दाखल होता। या अनुषंगाने उल्हासनगर तपास पथक, त्यानंतर क्राइम पीटर आणि सिनियर पीटर या अनुषंगाने तपास करत होते। या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीद्वारा मार्फत एक आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। त्या आरोपीला तपास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर सदर गुन्ह्याची कबुली जी आहे त्यांनी दिलेली आहे। शिवाय त्या गुन्ह्यात चोरीला गेलेली मोटरसायकल जी आहे ती त्याने पोलिसांना दिलेली आहे। त्याचा आणखी आपण तपास केला असता एक टिटवाळा पोलीस स्टेशन अंतर्गत 302च्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत असल्याचं निष्पन्न झालं आणि येरवडा खुल्या कारागृहात तो बंदी असताना तिथून तो पळून गेलेला आहे। त्या गुन्ह्यामध्येही तो वॉन्टेड होता। त्याचा कैदी पलायनाचा गुन्हाही तिथे दाखल होता। तर असे हे 2 गुन्ह्यांची उकल जी आहे ते या आरोपीला पकडल्यानंतर झालेली आहे। 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि सदरची कामगिरी जी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि तडवी यांनी केलेली आहे।